चालू केला, पुन्हा एकदा व्हिडिओ आहे असा एक कॅम्प करूया आपण, जे राहिलेले असतील. आता यांना सर्टिफिकेट मिळाले, यांना हे सगळं साहित्य आपण देतोय, पण तुमच्या जर का पगार चालू नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये त्याचा अर्ज करा, तहसीलदाराकडे त्याची मागणी करा. तुम्ही मागणी केल्यानंतर या 15 दिवसात जेवढे दिव्यांग आहेत, ज्यांना ज्यांना पगार चालू नाही, याची स्वतंत्र तहसील कार्यालयात मीटिंग लावतो. तहसीलदार आहेत, BDO आहेत, सर्व लोकप्रतिनिधी आम्ही कार्यकर्ते आहोत, यांना सगळ्यांना बसू आणि या 15 दिवसामध्ये जेवढे दिव्यांग असतील त्यांना सगळ्यांना 80% आत असेल तर त्यांना 1000 रुपये पगार चालू होईल. आणि जे 80% जास्त दिव्यांग असतील, 100%, 90% असतील, त्यांना 1200 रुपये पगार देता येईल. अपंग आणि दिव्यांगासाठी आपल्याला ह्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत दिव्यांगांसाठी, त्या सगळ्या राबवायच्या आहेत. मला आपल्याला सगळ्या लोकप्रतिनिधींना, खाली बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना करायची आहे. या सर्व दिव्यांगांचा पगार चालू करण्यासाठी गावागावातले सरपंच आहेत, गावागावातले ग्रामसेवक आहेत, आपण पुढाकार घ्या, त्यांना समजून सांगा. पगार चालू करण्यासाठी काय कागदपत्र लागतात त्याची माहिती द्या. याची माहिती मी सगळी BDOंच्या व्हॉट्सअपला तहसीलदारांकडून BDOंना देतो. BDOंनी या सगळ्या ग्रामसेवकाची मीटिंग घेऊन दिव्यांगांच्या पगार चालू करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना करतो.